पुढची बातमी बघूयात। डोंबिवलीमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर जामीन मंजूर झालाय। मात्र म्हात्रेला जामीन दिल्यावरती कोर्टाने त्याला राज्यातनं हद्दपारीचे आदेशही दिलेत। आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्याला राज्यात राहता येणार नाही। रमेश म्हात्रे या दरम्यान गोव्यामध्ये अंजुना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहील। तिथे त्याला स्थानिक पोलीस स्टेशनवरती आठवड्यातनं 3 वेळा हजेरी लावावी लागेल। दरम्यान आरोपपत्र दाखल झाल्यावरती 7 दिवसांमध्ये खटला सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत। खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाईल। दरम्यान म्हात्रेसह 4 आरोपींना कोर्टाने पासपोर्ट जमा करण्याचेही आदेश दिले। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला सुरू असताना आरोपींच्या वकिलांकडून एकही दिवस सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी होता कामा नये, असंही मुंबई उच्च न्यायालयाने ठणकावलंय। ते जे विक्टिम्स आहेत ते सध्या या आत्ताच्या घडीला खूप ट्रॉमॅटिक सिच्युएशनमध्ये आहेत, परंतु न्यायालयाने त्यांना KDMCना स्पेसिफिकली असे डायरेक्शन्स दिलेले आहेत की त्यांच्या अगेन्स्ट कोणतेही ॲडव्हर्स ॲक्शन आत्तापर्यंत घेऊ नये किंवा पुढे भविष्यात देखील घेऊ नये। आता म्हात्रेला जामीन देताना कोणत्या अटी घातल्या गेल्यात हेही पाहूयात। आरोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर तडीपारी। पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश। असेल तिथे आठवड्यातून 3दा पोलीस ठाण्यामध्ये हजेरी। कल्याणमध्ये खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल। खटल्याची सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही, या संदर्भामध्ये सुद्धा न्यायालयाने अट घातलेली आहे। सुनावणी दरम्यान आरोपींना शक्यतो प्रत्यक्षच हजर राहावं लागेल, असंही न्यायालयाने नमूद केलंय। आरोपपत्र दाखल होताच 7 दिवसात खटला सुरू झाला पाहिजे,